मधुराताई, आम्हाला घरात राहून राहून अक्षरशः कंटाळा आलाय. इतकं बोर होतं का काय सांगू. उन्हाळा एवढा आहे, बाहेर सुद्धा जाता येत नाही, मुलं आपापल्या ह्याच्यात बिझी असतात, दिवसभर करायचं तरी काय. नमस्कार मंडळी, मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उन्हाळ्यामध्ये स्त्रियांनी टिपटॉप कसा राहायचा हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. खूप छान टिप्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जेव्हा आपण गृहिणी असतो तेव्हा आपल्याला ना बऱ्याच, फक्त गृहिणी म्हणूनच नाही पण लाईफमध्ये असे वेगळे वेगळे स्टेजेस किंवा फेजेस येतात जेव्हा आपण घरात एकटं असतो, आपल्याला नोकरी करता येत नाही, काही काय करावं ते सुचत नाही, भरपूर वेळ असतो. मग कधी नवीन लग्न होऊन जेव्हा आपण घरी येतो तेव्हा घरात न्यूक्लिअर फॅमिली असेल तर आपण घरात एकटं राहतो, तेव्हा मुलींचा वेळ जात नाही किंवा मुलं इंडिपेंडेंट होतात, मुलांची लग्न होतात किंवा रिटायरमेंट नंतर अशा वेगळ्या वेगळ्या आयुष्याच्या स्टेजेसमध्ये कधी ना कधीतरी ही फेज आपली येतेच की जिथे आपल्याला एकटं राहावं लागतं आणि मग वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडतो. टीव्ही आणि मोबाईल तरी किती वेळ बघणार आणि मग आपल्याला बोर व्हायला लागतं. मग आता बेसिक ह्या विषयावर तर आपण जाणारच आहोत. सुंदर 10 टिप्स मी तुम्हाला देणार आहे जे मी माझ्या आयुष्यात वापरले आणि खूप फायदा मला त्याचा झाला. बरं मंडळी, तुम्हाला माहिती असेल सम्राज्ञी अलंकार आपण लॉन्च केलेले आहे. त्याच्यावर सुंदर चिंचपेटी आणि मोत्याची ज्वेलरी, हैदराबाद ज्वेलरी सुद्धा आहे. आता मी घातलेली जी चिंचपेटी आहे ती खूप सुरेख आहे. त्याचा फोटो मी साईडला देते. 680 रुपीज ह्याची प्राइस आहे. ह्याच्यामध्ये रेड ग्रीन आणि पिंक रेड असे कलर्स आहेत, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरनं तुम्ही ही ऑर्डर करू शकता. सो जेव्हा आपल्याला आयुष्यात बोर होतं तर बेसिकली बोर का होतं, कारण मन असतं ना ते खूप चंचल असतं, त्याला सारखं काहीतरी खाद्य हे द्यावं लागतं आणि जर का तुम्ही त्याला पॉझिटिव्ह छान खाद्य दिलं नाही तर ते तुम्हाला हमखास नकारात्मकतेच्या दिशेने नेतं. मग तुम्हाला डिप्रेशन येतात, कधी कधी तुम्हाला जुनी काहीतरी भांडणं आठवतात, हे असं बोलले ते तसं बोलले आणि त्यातनं तुमची पॉझिटिव्हिटी एकदम खाली जाते. सो असं आपल्याला करायचंच नाहीये. मी आज तुमच्यासोबत ज्या टिप्स शेअर करणार आहे त्या खूप उपयुक्त आहेत. तुम्ही त्या करून बघा. गेले कित्येक वर्ष जेव्हा मी फुल टाइम गृहिणी, म्हणजे युट्यूब वगैरे तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे माझं चॅनल तेव्हा नव्हतं आणि छोट्याशा गावात मी होते, पण त्यावेळी सुद्धा मला युट्यूबचा खूप जास्ती उपयोग झाला आणि तो कसा झाला ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. सो सर्वात पहिली टिप म्हणजे हेल्थ इम्प्रूव्हमेंट प्लॅन. आता हेल्थ इम्प्रूव्हमेंट प्लॅन तुम्ही कसा हे करू शकता. सो आता बघा, आपण रोजच्या जेवणात वरण भात पोळी भाजी खातो, बरेचदा आपण भरपूर गोड खातो, व्यायाम करत नाही आणि आपल्या सगळ्यांची वजन नॉर्मल पेक्षा जरा जास्तीच आहेत. मग अशा वेळी जर का आपल्याला आपलं आरोग्य चांगलं करायचं असेल ते कुठल्याही स्टेजला आपण असू देत, हेल्थकडे किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही. आणि 80% मला असं वाटतं की तुमचं डाएट हे फार महत्वाचं असतं. मग हेल्दी डाएट रेसिपीज असं जर का तुम्ही युट्यूबवर शोधलं तर तुम्हाला असंख्य व्हिडिओज मिळतील. मग आता मी कोणत्या रेसिपीज फॉलो केल्या आणि त्या मी अजून सुद्धा करते. सर्वात म्हणजे हेल्दी स्मूदीज, वेट लॉस स्मूदीज. इतक्या छान स्मूदीज असतात. मँगो स्मूदी, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी स्मूदी, बनाना स्मूदी, चॉकलेट स्मूदी, ह्याच्यात ओट्स स्मूदी. सो ह्या सगळ्यामध्ये ना अगदी छोटे छोटे व्हिडिओज आहेत बघा. हे जर का तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की हे जे ड्रिंक्स त्यांनी दिलेले आहेत किंवा ह्या स्मूदीज दिलेल्या आहेत त्यांनी तुमचा फ्रेशनेस वाढतो. तुमचे हंगर पॅंग्स म्हणजे काय होतं बघा, आपण ब्रेकफास्ट करतो, नाश्ता करतो, 10:30-11ला आपल्याला परत भूक लागते, परत काहीतरी आपण खातो. पण जर का तुम्ही या स्मूदीज घेतल्या तर तुम्हाला दुपारी 1 पर्यंत अजिबात भूक लागणार नाही, ऍसिडिटीचा त्रास होणार नाही आणि तुम्ही फ्रेश राहाल आणि वजन पण कमी होईल. तर हे तुम्ही बघू शकता. दुसरं म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर रेसिपीज. ब्रेकफास्टमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चिला, जसं हिंदीमध्ये म्हणतात, चिला म्हणजे बेसिकली धिरड. वेगळ्या वेगळ्या प्रकारची धिरडी, बेसनाचं धिरडं, ओट्सचं धिरडं, बाजरीचं धिरडं, ह्याच्यावर भरपूर रेसिपीज आहेत, इतके टेस्टी लागतात. किंवा वेट लॉस सँडविचेस असतात. म्हणजे आपण नॉर्मल ब्रेड घेतो
घेतो, त्याच्यात कांदा टोमॅटो घालतो किंवा बटाट्याची भाजी घालतो, पण ह्याच्यात थोडंसं वेगळ्या स्टाईलनी केलेलं असतं आणि त्याच्यामुळे तुमचा वेट लॉस सुद्धा होतो आणि तुम्हाला हेवीनेस पण वाटत नाही. त्याच्यानंतर लंचच्या काही काही रेसिपीज छान असतात की तुम्ही किती सलाड खायला पाहिजे, तुम्ही भाकरी खायला पाहिजे की मल्टीग्रेन रोटी खायला पाहिजे, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा कमी तेलातल्या भाज्या, असं तुम्ही अभ्यास करू शकता. आणि मी तुम्हाला सांगते हे सगळं युट्यूबवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. आपण नाहीतरी काही ना काही रील्स बघत स्क्रोल करतो, त्यापेक्षा चांगलं बघितलं तर आपलं हेल्थ पण चांगली राहते. अजून एक छान म्हणजे डिनर रेसिपीज, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सूप्स, भाज्यांचे सूप्स, कॉर्नचे सूप, पालकचं सूप, हे वेगळे जे सूप्स असतात हे कसे बनवायचे त्याच्यात दाखवलेले असतात. आणि मी सांगते मला खूप त्यातनं फरक जाणवला. म्हणजे जो एक जडपणा होता तो कमी झाला. म्हणजे आपल्याला जेव्हा बोर होतं ना, काहीतरी इंटरेस्टिंग करायला पाहिजे. अजून जर का तुम्हाला बेकिंगची आवड असेल तर वेट लॉस किंवा हेल्दी बिस्किट्स, कणकेचे, नाचणीचे बिस्किट्स, ओट्स कुकीज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सर्च करा, तुम्हाला पटापट व्हिडिओज मिळतील आणि ते करा. तुमचा वेळ पण छान जाईल, तुम्हाला खायला पण छान छान मिळेल, तुमचं वजन पण वाढणार नाही. आता दुसरी टिप जी तुम्हाला जेव्हा बोर होतं तेव्हा काय करू शकतात, तर हेल्थ केअर झाली. आता ब्युटी टिप्स म्हणजे DIY, डू इट युअरसेल्फ. म्हणजे काय तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, मी माझ्या व्हिडिओजमध्ये खूपदा तुम्हाला हे दाखवलेले. डू इट युअरसेल्फ, DIY फेस मास्क, DIY फेस स्क्रब, बॉडी लाइटनिंग स्क्रब, हेअर मास्क, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये जे जे इझिली अवेलेबल असतं, सहजरित्या मिळतं. डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ, हे सगळं मिक्स करून अजून काय काय त्याच्यात घालून आपण छान वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जेल्स बनवू शकतो, स्क्रब्स बनवू शकतो. स्किन लाइटनिंगसाठी पण मी एक सुंदर व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघितला नाही तो नक्की बघा. स्किन लाइटनिंग, आता उन्हाळा चालू आहे, बरेचदा आपण बघतो ना आपले हात असे काळपट होतात, एस्पेशली जेव्हा आपण ड्रायव्हिंग करतो, सनकोट घालत नाही तर इकडचा भाग झाकलेला नॉर्मल हे राहतो आणि हे पूर्ण आपलं टॅन झालेलं असतं. तर त्यावेळेस घरगुती पद्धतीने स्किन लाइटनिंग कसं करायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी, किंवा हेअर मास्क, भरपूर कोरफडाचा गर असतो किंवा जास्वंदाचा हेअर मास्क कसा करायचा, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी वेळ लागतो आणि त्यात तुम्ही त्या फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करू शकता. त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नसतात. तुम्ही हेअर केअर, स्किन केअर विदाऊट केमिकल्स, नो पॅराबिन्स, असं सगळ्या छान घरगुती पद्धतीने हे करू शकता आणि स्वतःच्या सौंदर्याची पण वाढ करू शकता. महत्वाची गोष्ट जी तुम्ही शिकू शकता आणि मी ती शिकली, त्याचा मला खूप माझ्या व्यवसायामध्ये पण फायदा होतो, ते म्हणजे पर्सनल ग्रूमिंग अँड मेकअप टिप्स. आता पर्सनल ग्रूमिंग म्हणजे तुमचं साधी गोष्ट आहे बघा, साडी कशी नेसावी, आपण साडी कशी नेसतो, मग ती व्यवस्थित त्याचं प्लिटिंग कसं करायचं, त्याचा पदर कसा आला पाहिजे, ब्लाउजेस कसे निवडायचे, त्याच्यावर ज्वेलरी कशी निवडायची, हे ना मस्त मस्त गोष्टी आहेत ज्या बायकांनी ना घरी बसून शिका ना. फ्रीमध्ये युट्यूबवर आपले इतके सुंदर सुंदर क्रिएटर्स आहेत, मराठीत आहेत, हिंदीमध्ये आहेत, तुम्ही त्यांना फॉलो करा. त्यातनं काय होईल ना, बोर होते आपण म्हणतो, पण जेव्हा असं काहीतरी आपण करतो ना तर त्याचा खूप फायदा आपल्याला होतो, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज होतो. डेली क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग स्किनचं कसं करायला पाहिजे, साधा मेकअप कसा करायला पाहिजे, पार्टीला जायचं तर मेकअप कसा करायचा, हळदी कुंकू, संक्रांत असेल तर मेकअप कसा करायचा. ते काय भरपूर कॉस्मेटिक्स आणून ठेवले पाहिजे घरात असं नाही, पण एक स्किल आहे. पर्सनल ग्रूमिंग, मेकअप, सेल्फ प्रेझेंटेशन ही स्किल आहे. मग ही स्किल डेव्हलपमेंट आपली झाली पाहिजे. मग जेव्हा आपण घरी असतो, आपल्याला वेळ असतो, त्यावेळेस व्हिडिओ बघायचे आणि करून बघायचं. काय बिघडतं त्याच्यात, उलट त्याचा तुम्हालाच त्याचा फायदा होईल. आणि अजून एक गोष्ट DIY मध्ये जी करायची ती म्हणजे आता परवाना मी आणि माझ्या मुलीनी ना घरगुती खोबऱ्याचं तेल कसं करायचं पाहिलं. व्हिडिओ आहेत, मला विचारू नका, भरपूर व्हिडिओज आहेत, सुंदर त्यांचं प्रेझेंटेशन आणि कॅमेरा अँगल्स वगैरे छान असतात. मला तेवढं जमणार नाही, तर तुम्ही ते बघा. इतकं छान 3-4 नारळ आणले आणि प्युअर खोबऱ्याचं तेल काढलं. काय सुंदर त्यांनी स्किन झाली. आम्ही ती रात्री जे अर्धा एवढूसं तेल आम्ही चेहऱ्याला लावलं आणि
सकाळी असा चेहरा तुकतुकीत झाला होता. सो हे तेल आपण पिऊ सुद्धा शकतो. सो इतकं म्हणजे आपण सगळ्या गोष्टी बाहेरून आणतो, काही काही गोष्टी ना घरी करण्याची मजाच वेगळी असते. तर हे नक्की करून बघा. अजून एक 5 महत्वाची गोष्ट जी आपण घरी असताना शिकू शकतो. शिकणं का महत्वाचं आहे? कारण शिकण्यामुळे ना बुद्धीला चालना मिळते, आणि बुद्धीला जेव्हा चालना मिळते, बुद्धीला जेव्हा आनंद मिळतो ना, तो एक काहीतरी वेगळा असतो, आणि त्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त चांगली डेव्हलपमेंट व्हायला मदत होते. तुम्ही किती वेळ फिरायला जाणार, तुम्ही किती वेळ पिक्चर बघणार, किती वेळ मोबाईल बघणार, किती वेळ गॉसिप करणार, त्यातनं काहीही होणार नाही. पॉझिटिव्हिटी कमी होईल किंवा थोड्या वेळसाठीच राहील. पण ही गोष्ट जर का तुम्ही निरंतर ह्यातल्या टिप्स मधल्या एक एक गोष्ट करत गेला ना, तर यू विल सी द चेंज इन युअर सेल्फ. 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट. आता पर्सनल डेव्हलपमेंट करण्यासाठी बाहेर जायची गरज नाही. सध्या ऑनलाईनमुळे इतकं मस्त झालंय ना. माझी जी वृत्ती आहे ना, ती खूप शिकायची आहे. मी सतत शिकत राहते आणि मला त्यातनं मजा येते, आनंद मिळतो, आणि शिवाय मी ते तुमच्यासोबत पण शेअर करू शकते. मग आता काय काय शिकू शकतो? कम्युनिकेशन, संभाषण कौशल्य चांगलं कसं करायचं. आता हे कम्युनिकेशन फक्त जी लोक नोकरी करतात त्यांनाच आहे का? तर नाही. आपण आपल्या मुलांशी चांगलं कसं बोलू शकतो, घरातल्या माणसांशी चांगलं कसं बोलू शकतो, मैत्रिणींशी चांगलं कसं बोलू शकतो. साध्या स्किल्स आहेत ज्या डेव्हलप होणं फार महत्वाचं आहे. असा पण एक मी व्हिडिओ केलेला आहे की कॉन्फिडेंटली कसं बोलावं, किंवा आपल्याला इंग्लिश बोलायची खूप जणांना मनात भीती आहे. इंग्लिश शिकायची खूप इच्छा आहे, पण कुठे जावं, येईल का नाही, जमेल का नाही. मग कॉन्फिडेंटली इंग्लिश आपण कसं बोलावं ह्याच्यावर सगळ्याची मी तर व्हिडिओ केलेच, पण बाकीच्या पण लोकांचे व्हिडिओज बघा. त्याच्यानंतर एखादा न्यूजपेपर घ्या, वर्तमानपत्र घ्या इंग्लिश मधलं, ते वाचून काढा. सो अशा पद्धतीने आपण पर्सनल डेव्हलपमेंट करू शकतो. आता बरेचदा काय होतं ना, आपल्याला आयुष्यात काही ना काही धक्के बसलेलेच असतात मानसिक. मग त्यावेळेस कुठेतरी मनात त्रागा, दुःख, संताप असतो. मग अशा वेळेस तुम्ही हिलिंग स्वतःचं करू शकता. मग सेल्फ हिलिंग कसं करायचं, व्हिडिओज अवेलेबल आहेत. होपोनोपोनो टेक्निक तुम्ही वापरू शकता स्वतःसाठी, स्वतःच्या रिलेशनशिपसाठी. त्याच्यानंतर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकू शकता. असंख्य कोर्सेस युट्यूबवर आहेत. मधुरा जीवा एम्पॉवरिंग वुमन आपलं प्ले स्टोअरवर ॲप आहे, त्याच्यावर वेगळे कोर्सेस आहेत. पेड आहेत, काही फ्री आहेत. तुम्ही ते कोर्सेस घ्या, ते शिका. आणि सोपं आहे ना, नुसतं लावून बसायचंय कानात इयरफोन्स आणि ऐकायचंय, थोडे नोट्स काढायचे आणि ते आपण आचरणात आणायचे. सो पर्सनल डेव्हलपमेंट करणं, स्वतःचं हिलिंग करणं हे खूप जास्ती महत्वाचं आहे. अशा लेडीज मला विचारतात की आम्ही घर पण सांभाळतो, वर्किंग पण आहोत, मग टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. टाइम मॅनेजमेंट ही खूप जास्ती महत्वाची आहे. जर का तुम्हाला आयुष्यात रिलॅक्स राहायचं असेल आणि तुमचं ध्येय जर का तुम्हाला गाठायचं असेल तर टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. तर टाइम मॅनेजमेंट ही बेसिक स्किल आहे जी सगळ्यांना आली पाहिजे. सो टाइम मॅनेजमेंट चे सुद्धा व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यावर तुम्ही वेगळे नोट्स काढू शकता. अभ्यास करा, लिहून काढा. कित्येक वर्ष झालेत ना, आपण लिहिलंच नसतं पेन पेपर घेऊन, सगळं मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर असतं. पण मी जरा ओल्ड स्कूल आहे, सो मला असं वाटतं लिहिल्याने ना ते आपल्या अंतर्मनात जास्ती रुजतं आणि त्याचा एक फील वेगळा येतो, आणि आपल्याला कधी पण नोट्स रेफर करायचे असतील तर आपण ते बघू शकतो. बरं, आता ज्या लोकांना अभ्यास करायचा नाहीये, कुकिंग करायचं नाहीये, मग त्यांनी काय करायचं? होम ऑर्गनायझेशन शिकू शकता. इंस्टाग्रामवर, युट्यूबवर भरभरून व्हिडिओज आणि इन्स्टा पेजेस आहेत ज्याच्यात तुम्ही होम डेकॉर शिकू शकता. लिव्हिंग रूम किंवा आपला जो हॉल असतो, बैठक असते, ती सुंदर कशी ठेवायची, किंवा किचन ऑर्गनायझेशन, किचनचा ओटा छान कसा ठेवायचा. मग तिथे ना इतकी छान त्यांची फोटोग्राफी छान असते. रंगीत बाटल्या ठेवलेल्या असतात, एखादं मनी प्लांट दाखवलेलं असतं. मग मॅट्स वेगळ्या पद्धतीचे वापरलेले असतात. मग किचनच्या ज्या ट्रॉलीज आहेत त्याच्यात सगळं नेटनेटकं कसं ठेवायचं. मी ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या आणि मला इतका आनंद झाला ना ह्या सगळ्या गोष्टी शिकताना. जेव्हा आपण ते करतो आणि आपल्याला तो फरक रिझल्ट ओरिएंटेड आहे ना, अरे आज माझं घर जास्ती प्रसन्न वाटते, अरे आज किचन जास्ती स्वच्छ वाटते. किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे वॉर्डरोब ऑर्गनायझेशन, सो इम्पॉर्टंट. आपल्या सगळ्यांकडे भरभरून कपडे आहेत, कपाट उघडलं की नुसते अंगावर पडतात, भरपूर
भरपूर साड्या, भरपूर कुर्ती, भरपूर स्लॅक्स, काय विचारू नका. मग ह्या सगळ्या गोष्टी नेटनेटक्या कशा ठेवायच्या? साडी बॅग्स ठेवायचे का? शर्ट बॅग्स असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टॅकिंग असतं की अशा पद्धतीने तुमचे सॉक्स किंवा काय म्हणतात रुमाल, ॲक्सेसरीज तुम्ही छान ठेवू शकता. सो तुमचं वॉर्डरोब अतिशय ऑर्गनाइज्ड आणि छान राहील. सिल्कच्या साड्या वेगळ्या, कॉटनच्या वेगळ्या. आणि मी हे आत्ता सुद्धा करते. म्हणजे आत्ता जरी तुम्ही माझं कपाट पाहिलं ना तर ते असं मस्त ऑर्गनाइज्ड असतं, कारण मला ती सवय लागली. आणि जेव्हाही मला व्हिडिओज करायचे असतात तर माझं असं प्लॅन्ड असतं की अच्छा ह्या व्हिडिओला ही साडी नेसूया. बाय द वे ही साडी जामदनी साडी आहे, ह्याचा व्हिडिओ येणारे अजून 2-3 मागवले आहेत, तर तुम्ही विचाराल म्हणून सांगते. ओके, सो वॉर्डरोब ऑर्गनायझेशन तुम्ही करू शकता. सो ह्याच्यामुळे काय होतं, घर पण नेटनेटकं राहतं आणि ते नेटनेटकं घरात राहायचा आनंदच वेगळा असतो. अजून एक महत्वाची गोष्ट जी तुम्ही करू शकता, आता माहित नाही सिटीमध्ये लोकांकडे गार्डन्स वगैरे नसतात, पण गार्डनिंग किंवा एक छोटीशी बाल्कनी तर आपल्याकडे असते. मग बाल्कनी मेकओव्हर करू शकता. त्या बाल्कनीत छानपैकी हिरव्या रंगाचं मॅट टाकली, बसायला 2 खुर्च्या ठेवल्या, म्हणजे ऑफकोर्स जागा असेल तर, किंवा आर्टिफिशियल फुलं लावली तर खूप छान होऊ शकतं. मग बाल्कनी मेकओव्हर्सचे भरपूर इन्स्टा पेजेस आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि सध्या एवढा वाईट उन्हाळा चालू आहे, छोटे छोटे पक्षी असतात, बिचाऱ्या चिमण्या असतात, छोटे अजून लव्ह बर्ड्स असतात ना छोटे, ते असतात, किंवा पोपट असतात, कावळे असतात. ह्या सगळ्यांना पाणी पाहिजे असतं. मग आपण का नाही एखादं छान बर्ड फीडर ठेवायचं, एखाद्या गडव्यामध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे त्या पक्ष्यांना जेव्हा ते पाणी मिळतं तेव्हा ते इतके छान त्याच्यात आंघोळ करतात, त्यांना ते बरं वाटतं. सो एखाद्या पक्ष्याला किंवा प्राण्याला जेव्हा आपण मदत करतो त्याचा आनंद वेगळा असतो. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील, जे नवीन लोक आहेत त्यांनी माझे जुने व्हिडिओज बघा. मी वालचंदनगरला असताना कसं बर्ड फीडर्स लावले होते. मला वाटतं माझी सुंदर बाग असा काहीतरी व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. इतक्या पक्ष्यांसाठी मी काय काय करत राहायचे ना. आता ऑफकोर्स इथे आमच्याकडे अशी बाल्कनी अशी व्यवस्थित नाहीये, क्लोज्ड बाल्कनी आहे. पण एक आता समजा स्ट्रे डॉग्स आहेत, अशी रस्त्यावरची भटकी कुत्री असतात. आपण छान एसी मध्ये बसतो, गारव्यात राहतो, त्या कुत्र्यांना काहीच नसतं. मग तुम्ही त्यांना पाणी देऊ शकता किंवा चांगलं अन्न काही असेल देऊ शकता, बिस्किट देऊ शकता. तर अशा प्रकारचे म्हणजे एखाद्या पशु किंवा पक्ष्याला आपली मदत व्हावी ह्याच्यासारखं सुंदर गोष्ट नाहीये. मी तर ॲनिमल लव्हर आहे, त्याच्यामुळे मी अशा गोष्टी भरपूर करते. माझा इथे तर काही नाहीये, पण मी बाहेर गेल्यावर एखादं बिस्किटचं पॅकेटच कुत्र्याला खायला घातलं किंवा दूध पोळी खायला घालते, असं मी करते. सो तुम्हाला आवड असेल तर ते करा. गार्डनिंग करा, वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं तुम्ही घरात लावू शकता. सो क्रिएटिव्ह राहायचं, सतत क्रिएटिव्ह. जेवढं सौंदर्य आपण स्वतःभोवती निर्माण करू ना तेवढी सौंदर्याचा आनंद आपण स्वतः घेऊ शकतो. गोष्ट म्हणजे ऑनलाईन कोर्सेस. आता ऑनलाईन कोर्सेस बद्दल जसं मी जे म्हणते ते शॉर्ट कोर्सेस नाही बरं का, प्रॉपर कोर्सेस. म्हणजे काही मुलींचं ना लग्नानंतर शिक्षण थांबतं, पण जेव्हा तुम्हाला वेळ असतो तुम्ही तुमचं उरलेलं शिक्षण करू शकता. डिस्टन्स लर्निंग करू शकता, MBA करू शकता, वेगळे वेगळे कोर्सेस आहेत. काही जणांनी कम्प्युटर्सचा स्त्रियांनी अभ्यास केलेला आहे. मग नवीन नवीन जे सॉफ्टवेअर्स आले आहेत त्याचे कोर्सेस तुम्ही करू शकता. सो जेव्हा अशी कधी वेळ येईल की जेव्हा तुम्हाला इंडिपेंडंट व्हायचं आहे, काहीतरी जॉब शोधायचा आहे, तर त्यावेळेस तुम्हाला हे सर्टिफाईड कोर्सेसचा मदत होईल. मी स्वतः वयाच्या 45 वय आता, तर त्या म्हणजे ह्या एजला सुद्धा जवळजवळ 2.25 लाखाचे कोर्सेस मी स्वतः केले स्वतःच्या अपग्रेडेशनसाठी. आणि जेव्हा आपण ते लर्निंग विल हेल्प यू टू अर्न, म्हणजे जेव्हा तुम्ही शिकता ना त्यातनं तुम्हाला अर्थार्जन सुद्धा होतं. सो जेव्हा आपल्याला वेळ आहे, पैसे आहेत, तर चांगला कोर्स एखाद्याचा व्यवस्थित गायडन्स घेऊन जर का तुम्ही केला तर तुमच्या करिअरशी वाटचाल चांगल्या दिशेने होईल. समजा तुम्हाला हे सगळं नाही करायचंय, मग मला ना शिकवायला जर का आवडतं तर मग तुम्ही ट्युशन्स घेऊ शकता. मी स्वतः वालचंदनगरमध्ये 5-6 महिने ट्युशन्स घेतले लहान मुलाचे, आणि मला तेव्हा लक्षात आलं की मी खूप छान शिकवू शकते. सो आपल्यालाच रिडिस्कवर युअर सेल्फ विथ मधुरा झिवा. आपण नाव का बदललंय? कारण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्यालाच आपली नवीन ओळख होते. वी रिडिस्कवर आवर सेल्फ. अरे मी टीचिंग छान करू शकते, अरे मी मुलांशी छान बोलू शकते, मी
मी त्यांना जिओग्राफी छान समजू शकते, मी मॅथ्स समजू शकते, हे कधी कळणार? नुसतं इन्स्टावर रील्स बघितले, शॉर्ट्स बघितले की नाही कळणार. जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी कराल तेव्हा तुम्हाला या सगळ्या प्रोसेस आपण का करतोय? बोर्डम घालवण्यासाठी नाही करत आहे, रिडिस्कवर करायला, स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी. आपल्यालाच माहिती नसतं आपल्यात काय देवानी काय काय गुण दिलेले आहेत, ते जेव्हा एक्सप्लोअर कराल ना तेव्हाच ते कळतील. आणि सर्वात महत्वाची 10वी टिप म्हणजे स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. आता स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट म्हणजे आध्यात्मिक डेव्हलपमेंट वगैरे काहीतरी डेंजर असं काही नाहीये. समजा तुम्हाला देवाधर्माची आवड असेल तर तो तर म्हणजे ती तर अशी गोष्ट आहे ना की त्याचं नुकसान कधीच होत नाही, त्याचा तुम्हाला भरभरून देवाचे आशीर्वादच मिळतात. मग त्या युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट होणं, मग जप करणं, स्तोत्र म्हणणं, जण पोथी किंवा दासबोध ह्याचा अभ्यास करतात, वेगळे वेगळे क्लासेस असतात, ते तुम्ही करू शकतात. सो ह्यानी या सगळं जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट की करताना तेव्हा तुम्हाला स्वतःची नवीन ओळख होते, तुमचा अभ्यास होतो. अरे बाबा मला का राग येतो, का मला चिडचिड होते, का माझ्यासारखं आरोग्य खराब होतं, माझ्यात काय दोष आहेत, मी लोकांना दुखवते का, मी आळशी आहे का, किंवा मला खूप जास्ती टाइमपास करायला आवडतं का, मी उर्मट आहे का. ओके, दोष असतात ना, प्रत्येक माणसामध्ये दोष असतात, माझ्यात पण आहेत. पण मग ते दोष कसे काढायचे, मग आपण आपला स्वभाव कसा चांगला करू शकतो, कसं लोकांशी चांगलं वागू शकतो. कारण ना शेवटी तुम्ही वर हेच सगळं घेऊन जाणार आहे, नथिंग एल्स इज गोइंग टू कम विथ यू. तुमच्यासोबत काहीच येणार नाहीये. तुमचा चांगुलपणा, तुम्ही लोकांना केलेली मदत, तुम्ही मिळवलेले आशीर्वाद, हेच तुमची खरी पुंजी आहे जी तुम्ही वर नेऊ शकता. सो मला असं वाटतं हे करावं, प्रत्येक व्यक्तीने करावं. तुम्ही जेव्हा मला असे ब्लेसिंग्स देता ना व्हिडिओवर, परवा पण मला एका जणीचा मेसेज होता की ताई देव तुमचं खूप भलं करो, कारण तुमच्यामुळे आम्ही स्वतःला रिडिस्कवर करतोय, तुम्हाला भरपूर आशीर्वाद देवाकडनं मिळतील आणि आमच्याकडनंही मिळतात. सो असे जेव्हा मेसेजेस येतात तेव्हा इतकं छान वाटतं की आपण काहीतरी केलं, एखाद्या जीवाला बरं वाटावं आणि त्याला आनंदाच्या दिशेने नेता यावं, ह्याच्यासारखं दुसरी गोष्टच नाहीये. आणि आपण हे चॅनलच्या माध्यमातून करतो आहे. तुम्ही सुद्धा अशी स्वतःची स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट जर का केली तर तुम्हाला मी सांगते आनंदच आनंद आहे आयुष्यात. सो मंडळी, अशा होत्या ह्या 10 टिप्स ज्या तुम्ही जर का फॉलो केला तर तुम्हाला घरात बोर होणार नाही. मग तुम्ही कोणीही असा, म्हणजे तुम्ही गृहिणी असा, किंवा तुम्ही आजीच्या स्टेजला असाल, किंवा तुम्हाला छोटं बाळ असेल आणि थोडाफार वेळ मिळत असेल तेव्हा तुम्ही हे करू शकता, किंवा तुमची मुलं मोठी झाली आहेत, इंडिपेंडेंट झाली आहेत तेव्हा पण करू शकतात. कधी ना कधीतरी अशी वेळ येतेच जेव्हा आपल्याला बोर होतं, एकटं वाटतं, घरात काही करायला नसतं. सो ह्या सगळ्या टिप्स जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला स्वतःमध्ये एक चांगला बदल दिसेल. यू विल सी द चेंज. कारण काय होतं की मनाची दिशा सकारात्मकतेकडे गेली ना तर तुमचे आचार विचार बदलतात, खूप छान फरक पडतो. कारण तुमचा इंटेक चांगला आहे ना. इंटेक जर का वाईट असेल ना तर तुमची म्हणजे तुमचं आउटपुट पण खराब असणार आहे. इंटेक जर का चांगला आहे, चांगले विचार, चांगल्या स्किल्स, तर तुमच्या पर्सनॅलिटीला एक धार येईल. मी तुम्हाला सांगते, मी इतके वर्ष गृहिणी आहे, मी सगळ्या गोष्टी घरात राहून शिकल्या आणि त्याचा उपयोग मला बाहेरच्या जगात पण झाला. सो मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते. सगळ्या तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. तोपर्यंत मंडळी, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड. नमस्कार.